आता आपण आलो आहोत ते बदामी केव्जला। बदामी केव्ज ही चालुक्यांची राजधानी होती। येथे व्यापारपेठही होती। ह्या केव्जचे आधी नाव वातापी असे होते। संपूर्ण लेणी एकाच दगडात वालुकाश्म खडकात कोरलेली आहे, म्हणजेच मोनोलिथिक केव्ज। अशाच केव्ज आपल्याला महाराष्ट्रातील अजिंठा येथे पाहायला मिळतात। येथे एकूण 4 लेण्या आहेत, 3 हिंदू तर 1 जैन लेणी आहे। यात लेणी क्रमांक 1 मध्ये आपल्याला शैव लेणी म्हणजेच शिवाची तांडव नृत्य करणारी भव्य प्रतिमा पाहायला मिळते, ज्यात शिवाचे दोन्ही साईडला 9-9 असे एकूण 18 हात आहेत। म्हणजेच भरतनाट्यम प्रकारातील एकूण 81 मुद्रा एकाच मूर्तीत दाखवल्या आहेत। ही आहे अनंत विष्णू म्हणजे शेष नागाच्या वेटोळ्यावर ललित आसनात विष्णू बसलेले आहेत आणि त्याच नागाने त्यांच्या डोक्यावर फणा धरलेला आहे। हे आहे नृवराह अवतार। चालुक्य राजांना वराह अवतार पूजनीय होता। शिल्प चालुक्य राजवटीचे व विजयनगरच्या राजवटीचे राजचिन्ह होते। वराहाने भूदेवींना उचलून वर आणले होते। शेवटची लेणी म्हणजे लेणी क्रमांक 4 ही जैन धर्माला समर्पित आहे। येथे भगवान महावीरांची बसलेली मूर्ती स्थापन केलेली आहे। तसेच एकूण 24 जैन तीर्थकारांच्या प्रतिमा येथे कोरलेल्या आहेत। चालुक्य राजा हा हिंदूच नव्हे तर जैन धर्माचाही प्रचार करायचा। केव्ज पासून समोरच्या भागात आपल्याला बदामी किल्ला दिसतो। त्यामध्ये लोअर शिवालय व अप्पर शिवालय असे 2 पार्ट आहेत। आपण बघू शकता हे खालचं मंदिर लोअर शिवालय व वरचं अप्पर शिवालय आणि ह्या तलावाला अगस्त्य तलाव असे म्हणतात। खालच्या बाजूला या तलावाकाठी मंदिरांचा समूह आहे। तेथे गेल्या खूप छान प्रसन्न वाटते। शिवाय ह्या तलावाचे जे वाइब्स येते, या एकंदरीत पूर्ण परिसराची वाइब ही अनुभवण्यासारखी आहे। यातील 3ऱ्या क्रमांकाची लेणी ही सगळ्यात मोठी आहे। शिवाय काही ठिकाणी येथे नॅचरल कलर वापरून कलरिंग केले आहे, जे आपल्याला महाराष्ट्रातील वेरूळ येथे बघायला मिळते। हे आहेत भूतनाथ मंदिर। उत्तर व दक्षिण स्थापत्याचा मिलाफ पाहायला मिळतो। ते म्हणजे गर्भगृह व आतला मंडप यावर दक्षिण भारताची शैली पाहायला मिळते, तर बाहेरील मंडप चालुक्यांच्या शैलीतला आहे। समोर हा अगस्त्य तलाव खूप सुंदर आहे। इथे एकदा नक्की विजिट द्या। माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर पण करा। अशा प्रकारे आम्ही इथे थोडा विरंगुळा म्हणून शूटिंग करत होतो। याचं क्रेडिट आमच्या स्पृहा आणि ग्रीवाला जातं। खूप मजा मुलींनी इथे केली। ही ट्रिप खरंच खूप सुंदर आणि छान होती। हे बघा मंदिरं किती सुंदर आहेत, आखीव रेखीव अगदी मस्त। सगळे मंदिरं हे शिवाला समर्पित आहेत। लांबून भूतनाथ टेम्पलचा फोटो हा असा दिसतो सुंदर। ही आहे दक्षिण काशी, उत्तर काशी आणि दक्षिण काशी, त्याप्रमाणे ही आहे दक्षिण काशी। आता आपण आलो आहोत पट्टडकल्लू येथे। येथे मंदिरांची त्यांच्या शैलींची विविधता पाहायला मिळते। भरभराटीला आलेल्या चालुक्य राजवटीचा उत्कर्षाचा काळ येथे पाहायला मिळतो। येथे मलप्रभा नदी आहे। या मंदिराचा विकास विक्रमादित्य दुसरा याच्या काळात झाला आहे। येथे उत्तरेकडून ते दक्षिणेकडे 9 मंदिरे आहेत। येथील मंदिरं हे हेमाडपंथी आहेत। ही एक वर्ल्ड हेरिटेज साईट आहे। ह्या 9 मंदिरांमध्ये पहिले मंदिर हे काडसिद्धेश्वर मंदिर, याच्यावर कलश नाहीये। दुसरं हे जांबुलिंग मंदिर, शिव पंचतत्वाचे प्रतीक यात कोरलेले आहे। तिसरे मंदिर हे गलगनाथ मंदिर आहे, यात नृत्य करणाऱ्या शिवाचे रेखाटन आहे। चौथे चंद्रशेखर मंदिर, याचाही कलश नाहीये। 5वे संगमेश्वर मंदिर, हे मंदिर राजा व प्रजा मिळून बांधलेले असावे असे येथे सांगतात। 6वे हे काशी विश्वेश्वर मंदिर, पंचभूमरेखा नागशिखर असून सुंदर कळस आहे। 7वे आहे मल्लिकार्जुन मंदिर म्हणजे शिवाचे मंदिर, यात सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे। 8वे आहे विरूपाक्ष मंदिर, सर्वात मोठे मंदिर आहे या 9 मंदिरांमध्ये।
येथील शिवाला लोकेश्वर हे नाव आहे। या मंदिरासमोर हिरवागार पाषाणातील नंदी आहे। त्यानंतर 9व्या नंबरचे मंदिर म्हणजे पापनाथ मंदिर। हे मंदिर सगळ्यात मोठ्या लांबीचे असून हे लांबूनच दिसते। यामध्ये सुद्धा खूप सुंदर आखीव रेखीव शिल्पे आहेत। असा हा पट्टदकल टेम्पल समूह खूपच सुंदर आहे। आता आपण जात आहोत ऐहोलेला। असे म्हणतात येथूनच चालुक्यांच्या स्थापत्य कलेला सुरुवात झाली। ऐहोल म्हणजेच विद्वान असे संस्कृतमध्ये म्हणतात। येथे दुर्गा मंदिर आहे। दुर्गा म्हणजे दुर्गा देवी नव्हे, दुर्ग म्हणजे किल्ल्यासारखे मंदिर आहे। हे विष्णू मंदिर आहे। हे मंदिर बौद्ध चैत्यगृहासारखे दिसते। त्याचप्रमाणे येथे लडखान मंदिर, मेगुती मंदिर, सूर्य मंदिर व गौदड मंदिर आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। बाय।